आम्हाला जे काही अपडेट येते तर दुबई विमानतळावरची परिस्थिती आपण पाहिली त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट येते। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक आखाती देशांमध्ये अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचा थेट परिणाम मुंबई आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर झालाय। मुंबईहून अबुधाबी, कुवेत, दुबई आणि सौदी अरेबियाकडे काही विमानसेवा या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्यात। विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि याचाच आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये जो संघर्ष चालू आहे आणि त्याचा फटका थेट आता मोठ्या गल्फ देशांना देखील बसत आहे। याचाच परिणाम आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरती देखील आपल्याला जाणवत आहे। सध्या मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आहे। आपण बघू शकतो अनेक ज्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा आहेत त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये दुबई असेल, सौदी अरेबिया असेल, त्यासोबत बहरेन असेल, अशा विमानसेवांवरती आता परिणाम झाला आहे। त्यामुळे अनेक लोकांना याचा फटका बसत आहे। सध्या आपल्याला माहिती असेल की रमजानचा महिना चालू आहे, यामुळे अनेक मुसलमान लोक हे हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जात असतात। पण कुठेतरी आता त्या विमान सेवेवरती देखील सौदी अरेबियावरती देखील आता परिणाम होताना आपण बघू शकतो। यामुळे आता जे गल्फ कंट्री आहेत त्यावरती परिणाम आणि या विमान सेवेवरती आता परिणाम, त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। तर इस्रायल, अमेरिका आणि इराण संघर्षामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत। दिल्ली विमानतळावरही प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। दिल्ली विमानतळावर